मुख्य कार्यकारी संपादक सकाळचे सम्राट फडणीस सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर लोक म्हणजे मोदींना निवडून द्यायचं की राहुल गांधींच्या पारड्यात मत टाकायचं, हा सगळा जो आपण बघितलं म्हणजे जे निकाल आले, लोकांनी कशा पद्धतीने मतदान केलंय, त्यामुळे या सर्वेचा लोकांचं मत जे ते तर या सर्वेतून कळणारच आहे. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांचेही डोळे उघडणारा हा सर्वे असू शकतो. अगदी 100%. कारण सत्ताधारी म्हणून आत्ता महाराष्ट्रातली परिस्थिती इतर देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेने खूप वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये जे सत्तेवर आहेत, राज्यामध्ये सत्तेवर आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसला. थोडंफार उत्तर प्रदेशच्या जवळ जाणारं महाराष्ट्रातली आजची राजकीय परिस्थिती आहे. पण त्याच्यातला फरक असा आहे की महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष सत्तेवर आहेत एकत्रपणानं महायुती करून, आणि उत्तर प्रदेशात भाजपच फक्त सत्तेवर आहे. त्यामुळं धक्का जरी बसला असला तरी थोडीशी राजकीय परिस्थितीमध्ये फरक राहतो. आत्ता त्यातली जो विचारात घेण्याचा भाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असा राहतो की विरोधकांना, जे आत्ता राज्यामध्ये विरोधक आहेत आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जागांच्या तुलनेनं ज्यांनी सर्वाधिक यश मिळवले त्या महाविकास आघाडीची भूमिका पुढच्या 2 महिन्यांमध्ये कशी राहणार, त्यांना किती त्यांचे नेते सांभाळून ठेवता येणार, आणि त्यांनी ज्या मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीची पूर्ण रणनीती आखली त्यातला कुठला मुद्दा आता वापरता येणार. कारण त्यावेळी जे मुद्दे वापरलेले होते त्यातल्या मुद्द्यांचा पुढच्या 2 महिन्यांमध्ये प्रभाव राहील अशी शक्यता दिसत नाही. त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा होता संविधानाचा. त्यामुळे तो मुद्दा हातातनं गेल्यानंतर आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये कसं काय महाराष्ट्रातलं राजकारण राहील हा आता बघायचा पॉईंट असेल असं मला वाटतं.